Good evening everyone. Welcome to Amar Scientific Solutions. I am Professor Amar Patil. आपला टॉपिक आहे पुस्तकांच्या पलीकडे. आज आपण पॅरासिटामॉलच्या दुष्परिणामांविषयी, त्याच्यानंतर कॉन्ट्राइंडिकेशन्स आणि आपण पॅरासिटामॉल फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या बॅन विषयी बोलणार आहोत. तर पॅरासिटामॉल हे जे औषध अँटीपॅरेटिक आणि अनाल्जेसिक्स आहे आणि याचे दुष्परिणाम हे 3 कॅटेगरीमध्ये काय केले जातात, मोजले जातात. पहिला आहे माइल्ड, दुसरा आहे मॉडरेट आणि तिसरा आहे सिव्हिअर. माइल्डमध्ये जर बघितलं ते हे जे साईड इफेक्ट्स आहे रेअर असतात, जसं की नॉशिया होणे, ओमेटिंग होणे, त्याच्यानंतर मलाविरोध होणे. त्याच्यानंतर मॉडरेटमध्ये येतात. त्या मॉडरेटमध्ये जसं की बघितलं की आपण काहींच्यामध्ये पुन्हा पॅरासिटामॉल घेतल्यानंतर स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतात, त्यामुळे स्टमक पेन होणे, त्याच्यानंतर इंटेस्टायनल पेन्स होणे, त्याच्यानंतर स्किन रॅशेस येणे आणि सिव्हिअर फॉर्ममध्ये जर बघायला गेलं आपण तर लिव्हर डॅमेज, किडनी डॅमेज आणि स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम्स होण्याचे चान्सेस असतात. हे झाले दुष्परिणामांच्या बद्दल. तसा सगळ्यात बघायला गेलं तर पॅरासिटामॉल हा ड्रग सेफ आहे, परंतु काही व्यक्तींच्या मध्ये हे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात. असं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी आणि फार्मसीच्या सल्ल्याने पुढील प्रथमोपचार असेल किंवा ट्रीटमेंट घेण्यात यावी. त्याच्यानंतर पॅरासिटामॉल कोणत्या ड्रग्ज बरोबर घेतल्यानंतर काय इफेक्ट होऊ शकतात, की जसं की काउमॅरिन प्लस पॅरासिटामॉल नावाचं जे कॉम्बिनेशन जर घेतलं आपण किंवा जर आपण थेरपी किंवा ट्रीटमेंट घेतली तर काउमॅरिनचा जो अँटीकोआग्युलंट इफेक्ट आहे तो काय होऊ शकतो, पुन्हा आणखीन वाढू शकतो. तर पॅरासिटामॉल आणि अल्कोहोल हे दोन्ही जर आपण बघितलं कॉम्बिनेशन जर घेतलं तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात का, तर होय. अल्कोहोलचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्यामध्ये पॅरासिटामॉलचं पॉइझनिंग होण्याचे चान्सेस असू शकतात. आता पॅरासिटामॉल हे खूप साऱ्या औषधांच्या बरोबर फिक्स डोस कॉम्बिनेशन्समध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग ते इंडियन मार्केट अवेलेबल आहेत आणि अक्रॉस द इंडियन मार्केट्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर हे फिक्स डोस कॉम्बिनेशन्स कशासाठी आणि कितपत युजफुल राहू शकतात, तर फिक्स डोस कॉम्बिनेशन्समध्ये जर बघितलं पॅरासिटामॉल हा ड्रग अनाल्जेसिक आणि अँटीपॅरेटिक असून वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये जे आजार आहेत त्याच्यामध्ये एक वापरलं जातं. जसं की ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जर पेन्स खूप होत असतील तर ते कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल हा ड्रग वापरला जातो. मग बाकी सर्दी, ताप, खोकला ह्याच्यामध्ये सुद्धा पॅरासिटामॉल यूज केला जातो का, तर केला जातो. परंतु जे होणारं फिक्स डोस कॉम्बिनेशन आहे तर ते फार्माकोडायनॅमिकली म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या कसं असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे, की जेणेकरून पेशंटला त्याचा फायदा होईल. अधिक माहितीसाठी